त्र्यंबकेश्वर परिसरात व्हीआयपी दर्शनाचे आमिष दाखवून भाविकांची लूट, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची फसवणूक करणाऱ्या 2 भामट्यांविरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 मिनिटात दर्शन करून देण्याचे आमिष दाखवून भाविकांकडून 3,000 रुपये उकळणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 11 एप्रिल 2026 रोजी नाशिकच्या पंचवटी भागातील 2 भाविक त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यांनी अधिकृत खिडकीवरून 200 रुपयांचे देणगी दर्शन पास घेतले होते. मात्र दर्शन रांगेत उभे असताना गोटीराम मनाजी पेहरे वय 41 राहणार खडकवाडी आणि अभिषेक कडलग या संशयितांनी त्यांना गाठले. तुम्ही घेतलेल्या पासवर दर्शनासाठी 4 ते 5 तास लागतील. मी तुम्हाला 3,000 रुपयात 10 मिनिटात व्हीआयपी दर्शन करून देतो, असे आमिष त्यांनी भाविकांना दाखवले. संशयितांनी भाविकांना मंदिराच्या आत नेऊन दर्शन घडवले आणि बाहेर आल्यावर त्यांच्याकडून 3,000 रुपये रोख स्वीकारले. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टची अशी कोणतीही अधिकृत व्हीआयपी दर्शन सुविधा किंवा फी नसताना तसेच कोणतीही पावती न देता भाविकांची फसवणूक केल्याचे उघड झाले. या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी गोटीराम पेहरे याला अटक केली आहे, तर त्याचा साथीदार अभिषेक कडलग सध्या फरार आहे. या दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318(4) आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावित या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलीस प्रशासनाचे आवाहन: त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी कोणत्याही मध्यस्थांच्या किंवा भामट्यांच्या प्रलोभनाला बळी पडू नये. कोणीही जास्त पैसे घेऊन त्वरित दर्शन करून देण्याचे आमिष दाखवत असेल तर तातडीने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे किंवा मंदिर ट्रस्टशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे. महाराष्ट्र 7/12 न्यूजसाठी किशोर बस्ते, प्रतिनिधी.